कोरोना व्हायरसपेक्षा 100 पट पॉवरफुल विषाणू पूर्ण जगभरात पसरत आहे. 100 वर्षातली सगळ्यात मोठी महामारी येणार. जगभरात इतकी रोगराई पसरेल की कोरोनाची महामारी त्यापुढे अगदी कमी वाटणार आहे. WHO ची माहिती दिला धोक्याचा इशारा. पूर्ण जगभरात एक असा नवीन व्हायरस जो कोरोना व्हायरसपेक्षा 100 पट पॉवरफुल आहे, जो पूर्ण जगात तेजीने पसरत आहे. जगातील प्रसिद्ध सायंटिस्ट यांनी अशी चेतावणी दिली आहे की कोरोना व्हायरसमुळे जगात 70 लाख लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे जवळपास 2 वर्षाचं लॉकडाऊन आपल्याला सहन करावं लागलं होतं. पण आता हा व्हायरस कोरोनापेक्षा 100 पटीनं पॉवरफुल आहे. हा व्हायरस येणाऱ्या काही दिवसामध्येच पूर्ण देशभरात जगभरात थैमान घालणार आहे, ज्यामुळे कदाचित 10 वर्षाचं देखील लॉकडाऊन लावावं लागू शकतं. कोरोनापेक्षा 100 पट पॉवरफुल असलेला हा भयानक व्हायरस हा कुठून आला याच्याविषयी WHO जबरदस्त चेतावणी देखील दिलेली आहे. ही खबर नेमकं कशी आली आपण पाहूयात. आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये देखील याचा स्ट्रेन किंवा याची जी चाचणी घेण्यात आली आणि नागपूरमध्ये या व्हायरसचा शिरकाव देखील झालेला आहे. आता याची सुरुवात झाली अमेरिकामधून. अमेरिकामध्ये काही पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांमध्ये हा व्हायरस सापडला आणि अगदी हजारो कोंबड्या त्या ठिकाणी मारण्यात आलेल्या आहेत. तेथील व्हाईट हाऊस म्हणजेच त्यांचं राष्ट्रपतीचं जे हाऊस आहे, तर तेथील प्रतिनिधींकडून देशभरात एक विशेष चेतावणी लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर गोष्ट आली युरोपामध्ये. युरोपमधील एक सोसायटी आहे जी जे काय व्हायरस जे आहे त्यावर अभ्यास करणारी एक सोसायटी आहे, जिचं नाव युरोपियन सोसायटी ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीज ही अशी एक सोसायटी आहे. तर त्यांनी जवळपास 187 जे काही सायंटिस्ट आहे, जे वैज्ञानिक आहेत, त्यांची एक टीम बनवली आणि त्या टीमने अभ्यास केला. तर त्यातील 60% जे सायंटिस्ट आहे, जे वैज्ञानिक आहे, त्यांचं एकच म्हणणं आलं की हा जो व्हायरस आहे, जो पूर्ण जगभरात आता पसरायला सुरुवात झाली, जो आपल्या नागपुरातही सापडला, केरळ झारखंडमध्ये देखील सापडला, तो येणाऱ्या काळात कोरोनापेक्षा 100 पट भयानक असणार आहे, ज्यामुळे 100 वर्षातली सगळ्यात मोठी महामारी जन्म घेऊ शकते. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात मृत कोंबड्यांचा एक सॅम्पल आला. त्या सॅम्पलमध्ये या आजाराचा H5N1 हा विषाणू आढळला. त्यानंतर लगेच UK म्हणजे इंग्लंड आधारित एक डेली मेल यांचा एक अहवाल आला. त्यामध्ये सांगितलं गेलं की कोविड-19च्या साथीच्या आजारापेक्षा 100 पट वाईट परिस्थिती निर्माण करण्याची आणि मृत्यूदर वाढवण्याची जी क्षमता आहे ती या व्हायरसमध्ये आहे. कोरोना हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे, असं भरपूर सायंटिस्टचं म्हणणं आहे. कारण की हा जो काही व्हायरस आहे याची खासियत अशी आहे की जो कोरोना 2-3 वर्ष राहिला, पण कोरोना जेवढ्या वेळ होता तेवढ्या वेळ तो फक्त मनुष्य आणि एक छोट्या मोठ्या 10 दुसऱ्या प्रजातींमध्येच तो पसरू शकत होता. पण हा जो व्हायरस आहे, जो कोरोनापेक्षा 100 पट भयानक का आहे, कारण की तो अतिशय कमी वेळात 90 पक्ष्यांच्या प्रजातीला त्या ठिकाणी बाधित करू शकतो. तसेच 48 जे काय सस्तन प्राणी आहेत माणसासारखे, म्हणजे जवळपास 200 प्रजातींवर तो त्या ठिकाणी लागू होऊ शकतो, त्यांच्यामध्ये पसरू शकतो. तर त्यामुळेच हा WHO जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, तर त्यांनी देखील जगासाठी हा सगळ्यात मोठा धोका होऊ शकतो असं देखील जाहीर केलेलं आहे. कारण की तो जवळपास सर्वच प्रजातीमध्ये पसरू शकतो आणि ज्यामुळे त्याची जी वाढण्याची जी काय हे आहे किंवा जर आला आणि जर त्याचं जे वाढण्याचं प्रमाण आहे तर ते इतकं जबरदस्त असेल की ते कंट्रोल करणं देखील त्या ठिकाणी मुश्किल होऊ शकतं. नागपुरामध्ये मार्च-एप्रिलमध्ये त्या ठिकाणी हा सापडला. त्याचबरोबर केरळ आणि झारखंडमधील काही पोल्ट्री फार्ममध्ये देखील हा कोंबड्यांमध्ये त्या ठिकाणी सापडलेला आहे. कोंबड्या तसेच काही पशुपक्षी जे आहेत तर ते त्या ठिकाणी आता मरायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल कोंबड्यांमध्ये पसरतोय, मग आपण काय फारसं टेन्शन घ्यायची गरज नाही. पण जसं तुम्हाला आधी माहीत आहे की कोरोना व्हायरस हा देखील आधी फक्त वटवाघुळामध्ये सापडला होता आणि आपण त्याला इग्नोर केलं होतं. नंतर तो पूर्ण जगभरात एका महामारीमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि अगदी जबरदस्त प्रमाणात हे झालं. आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ हा व्हायरस नेमकं काय आहे, हा नेमकं कधी याचा त्या ठिकाणी पूर्ण स्फोट होऊ शकतो. मग आत्तापासून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, कारण की भारतामध्ये याची एंट्री झालेली आहे, आपल्या महाराष्ट्रात नागपुरात देखील त्याची एंट्री झालेली आहे. त्यामुळे आता काळजी घेणं फार गरजेचं आहे. हा कधी त्याचा उद्रेक होऊ शकतो
काय याची कंडिशन आहे आणि व्हिडिओच्या शेवटी काय काळजी घ्यायला पाहिजे. काळजी अतिशय कमी आहे, कारण की आत्ता आपण थोडी जरी काळजी घेतली तरी नक्कीच आपण या महाभयानक व्हायरसपासून वाचू शकतो. तर सगळ्यात आधी याचं नाव आहे इन्फ्लुएन्झा ए व्हायरस. याचा जो काय स्ट्रेन आहे किंवा याच्या एक तांत्रिक भाषेमध्ये H5N1 असं देखील म्हणतात. इन्फ्लुएन्झा ए व्हायरसचा H5N1 हा त्याचं त्या ठिकाणी नाव आहे. आता हा इतका भयानक का आहे, कारण की आत्तापर्यंत म्हणजे जवळपास मागील 100 वर्षामध्ये 12 या महामारी आल्या. 12 अशा प्रकारचे त्या ठिकाणी इव्हेंट झाले की ज्या पिरियडमध्ये मोठी रोगराई जगामध्ये पसरली होती. तर त्यावेळेस हा जो काही व्हायरस आहे तर याची जे आधीची पिढी होती तर त्यांनी 12 पैकी 5 वेळा महामारी आणलेली आहे पूर्ण जगामध्ये. त्यामुळे याला घाबरणं खूप गरजेचं आहे. आता याची सुरुवात हळूहळू होते, कारण की आपण जसं कोरोनामध्ये जरी बघितलं तर कोरोना सुरुवातीच्या पिरियडमध्ये खूप कमी प्रमाणात होता. त्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी त्याची वाढ होत गेली. त्यानंतर विषाणूने काय केलं की आपल्या मानवाच्या शरीराची जी काही रोगप्रतिकारक क्षमता आहे त्याला तोडण्यासाठी तो विकसित झाला आणि त्यानंतर पूर्ण जगभरात मार्च एप्रिलमध्ये त्याचा इतका जबरदस्त स्फोट झाला की तो तुम्हाला माहीतच असेल. म्हणजेच कुठल्याही विषाणूचा अधिक इन्क्युबेशन फेज राहते आणि त्यानंतर जेव्हा माणसाच्या शरीरात घुसण्याची त्याची हे तयार होते तर त्याला आपण टिपिंग पॉईंट असं म्हणतो. कोरोनाचा टिपिंग पॉईंट हा मार्च 2020 मध्ये त्या ठिकाणी आला होता आणि त्यानंतर आपल्या नियंत्रणातून तो रोग बाहेर गेला होता. मग हेच आता हा जो काही विषाणू आहे तर हा विषाणू आता इन्क्युबेशन फेजमध्ये आहे. तो आता पशुपक्ष्यामध्ये, प्राण्यामध्ये, वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये जाण्याची तयारी करत आहे. माणसाच्या शरीरात त्याची जी काही रोगप्रतिकारक क्षमता आहे त्याला बायपास करण्याची अजून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पॉवर आलेली नाही. आता भरपूर शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की याचा जो टिपिंग पॉईंट म्हणजे मानवाच्या शरीरात प्रवेश करण्याची याची जी स्थिती असणार आहे तर ती काही वर्षात नाही तर येणाऱ्या काही महिन्यामध्येच त्या ठिकाणी येऊ शकते, ज्यामुळे आपल्याला खूप हे राहणं गरजेचं आहे. तसं पाहिलं तर हा बर्ड फ्लूचा एक विशेष प्रकार आहे, पण हा फार घातक आहे. याची मृत्यूदर हा 52% इतका आहे. 100 रुग्णाला झालं तर 52 रुग्ण याच्यात मरण पावतात, जो करोनाचा फक्त 0.1% इतका होता. आता काय काळजी घ्यायची आहे? आता काय करायचं आहे की हा सगळ्यात आधी पक्ष्यांमध्ये पसरत आहे. मग आपण जर चिकन मटन जर खात असाल तर ते आणताना आपण ग्लोव्ज आणि आपलं जे काय मास्क आहे ते घालून गेलं पाहिजे. जी लोक कत्तलखान्यात काम करतात त्यांच्यापासून खूप दूर राहिलं पाहिजे. आपल्या घरामध्ये, आपल्या आवारात जे पक्षी वगैरे येत असतील तर त्या ठिकाणी सर्व निर्जंतुकीकरण त्या ठिकाणी केलं पाहिजे. सॅनिटायझर वापरलं पाहिजे. सध्या तरी तो पक्ष्यांमध्ये जास्त असल्यामुळे पक्षी, चिकन याच्यापासून जास्तीत जास्त काळजी आपण घेतली पाहिजे. चिकन आणायला जाताना आपण व्यवस्थित अशी काळजी घेतली पाहिजे. हँड ग्लोव्ज, मास्क वगैरे यूज केलं पाहिजे आणि मगच ते त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. तर ही होती एका नवीन विषाणूविषयी माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.